आज नागपंचमी स्पेशल पुरण न वाटता पुरणाचे दिंड बनवणार आहोत। यासाठी 1 कप कणिक, मीठ आणि तेल लावून सॉफ्ट डो लावून घ्यायचा। अर्धा कप चण्याची डाळ स्वच्छ धुवून 1.5 कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यायची। शिजलेली डाळ छान मॅश करून घ्यायची आणि त्यामध्ये अर्धा कप गूळ किंवा साखर घाला, मिक्स करून घ्या। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये हे पुरण आपण शिजवून घेऊ। पुरण थंड करून घ्या। आता एक मोठी पोळी लाटून थंड झालेले पुरण यामध्ये चौकोनी आकारामध्ये भरायचं आणि याची चौकोनी घडी करायची। ही बघा अशा प्रकारे हे दिंड तयार करून घ्यायचं। हे दिंड आपण चाळणीवर किंवा इडली कुकरमध्ये नाहीतर स्टीमरमध्ये 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचे आणि तुपाबरोबर याचा छान आस्वाद घ्यायचा। हे बघा इडली पात्राला तेल लावून घेतले आणि या कुकरमध्ये 20 मिनिटं वाफवून घेतले। आपले दिंड तयार आहे।